टिपू सुलतानच्या नावावरनं महाराष्ट्रातल्या राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगलाय। मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो दिसला आणि जोरदार राजकारणाला सुरुवात झाली। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनाने तो फोटो काढला, पण त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांना समकक्ष म्हटलं आणि पुन्हा वादाची ठिणगी पडली। मुख्यमंत्र्यांनी तर सपकाळांनी माफी मागावी वगैरे अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर काँग्रेसने भाजप आणि टिपू सुलतानच्या प्रेमाचं पोस्टमॉर्टम करत कागदोपत्री पुरावे सादर केले। थोडक्यात काय तर टिपूच्या नावे राजकारण चांगलंच जोर धरतंय, पण या सगळ्यात मुद्दा असा आहे की आता टिपू सुलतानच्या नावानं जो ओरडा चाललाय त्यातली कुठली बाजू खरी मानायची? टिपूचे फोटो महाराष्ट्रात खरंच लावणं गरजेचं आहे का? लावावे का? इंग्रजांविरोधात लढल्यामुळे टिपूचं कौतुक असेल तर इतर स्वातंत्र्य सेनानींना असा मान का मिळत नाही काही कार्यालयांमध्ये? फक्त टिपूच्या फोटोवरनं वाद निर्माण करून ध्रुवीकरण केलं जातंय का? ध्रुवीकरणाचं बोट कुणाकडे दाखवायचं? हेच सगळे प्रश्न आहेत ज्याचा उहापोहा आपल्याला आज करायचा आहे। भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। आणि याच प्रकरणातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत आणि या सगळ्यामधला आपण इतिहास सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि त्याच इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी इतिहासाचे अभ्यासक सरफराज शेख आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज दिवसभरातल्या काही प्रतिक्रिया ऐकूया। टिपू सुलतान विषयी आता ज्या भूमिका भारतीय जनता पक्ष मांडत आहे त्यांनी इतिहासामध्ये टिपू सुलतान विषयी आपण काय भूमिका घेतल्या होत्या तो रेकॉर्ड तपासावा। कर्नाटकच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचा राष्ट्रपुरुष म्हणून कसा गौरव केलाय ना। भाषणे बघा ना त्यांची। महापौर ऋतू तावडे, अमित साटम यांचं अनुमोदन आहे टिपू सुलतानच्या नावानं रस्ते आणि बगीच्याला नावं देण्यासंदर्भात। तेव्हा भारतीय जनता पक्षाने टिपू प्रकरणामध्ये आ बैल मुझे मार करू नये। टीपू सुल्तान, हजरत टीपू सुल्तान की तस्वीर भी इंशाअल्लाह हमारे ऑफिस में रिपेयरिंग के बाद लगेगी। हमारे हिंदुस्तान की सबसे बड़ी किताब जो हमारा दस्तूर है वहाँ हजरत टीपू सुल्तान की तस्वीर है तो यकीनन हमारी ऑफिस में भी होनी चाहिए। मी सुरुवातीला शिवराय कुलकर्णी यांच्याकडे। शिवराय कुलकर्णी, राजकारण या प्रकरणामध्ये नक्की होतंय, मला वाटतं कुणाचंही दुमत नसावं, सत्ताधाऱ्यांचं सुद्धा आणि विरोधकांचं सुद्धा। पण जिथे भाजप बोट दाखवतंय तिथे भाजपने यापूर्वी घेतलेल्या भूमिकांचं काय? तरी असा ज्यांनी कोणी भूमिका घेतल्या असतील त्यांनी ती चूक केलेली आहे। जर घेतल्या असतील तर मला त्याची कल्पना नाही, पण तुम्ही आता संजय राऊतांचं ते दाखवतात, संजय राऊतांच्या कोणत्या विषयावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आणि हा सगळा चर्चेचा विषय, हा वेगळा विषय आहे। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं वक्तव्य आपण कसं डिनाय करून चालेल? ऋतू तावडे, आत्ताच्या मुंबईच्या महापौर ऋतू तावडे, मुंबईमधल्या रस्त्याला नाव देण्यावरचा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावावर त्यांचं नाव आहे। तरी सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा हा आहे की सगळ्यात पहिले सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट जर कोणती असेल तर ती ही आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना एका पातळीवर आणणे हा सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आहे। आणि हा कोणीही माफ करू शकत नाही। जगातल्या कोणी कोणाला कोणत्या पदव्या दिल्या असतील तर त्या आलाहीदा त्या बाजूला ठेवून द्या, त्याच्याशी काही घेणं नाही। पण छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे एकसारखे एक समकक्ष एका पातळीवरचे नेते होते असं म्हणणारा महामूर्ख माणूस जन्माला आलेला आहे, यापेक्षा दुसरा शब्द असू शकत नाही। आपण कोणी या गोष्टी शिवराय कुलकर्णी, एक विनंती आहे, प्रत्येकाची राजकीय भूमिका असते, आपण संसदीय शब्द वापरलेले बरे या चर्चेमध्ये। नाही, महामूर्ख हा संसदीय शब्द आहे नम्रताजी। महामूर्ख म्हणणं काही चुकीचं नाहीये, मी काही शिवी नाही देतात त्यांना, मी आपले तर दिवाळच काढतो त्यांच्या, ते जे निघालेलं आहे जाहीरपणे। मला एक सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा आयुष्यभर सन्मान केला, स्त्रिया आणि सगळे समाज घटक रयतेचा राजा म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्याची तुलना टिपू सुलतान सोबत करणे, ज्यांनी बलात्कार केले, ज्यांनी धर्मासाठी 50,000 लोकांची एका वेळी कत्तल केली, दाजींचं राज्य तो तिथे आणू पाहत होता आणि इंग्रजांसोबत लढतानाच नाही तर मराठे सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते। आपण तुम्ही जर का इथे जे कोणी लोक टिपू सुलतानची भलावण करत असतील ना, त्यांनी मलबार फाईल्स नावाचा तो हे वाचावा, ते डॉक्युमेंट्स वाचावे। त्यांच्या लक्षात येईल की टिपू सुलतानची अत्याचार केलेला आहे, जो अन्याय केलेला आहे आपल्या धर्माच्यासाठी
धर्मांतरणासाठी जो अन्याय केलेला, अत्याचार केलेला आहे, अंगावर काटा उभा राहील इतका तो भयंकर आहे. त्याच्यामुळे अशा माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे हे आक्षेपार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं, या देशाचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही. मुद्दा लक्षात आला तुमचा. सगळ्याच मुद्दा लक्षात आला. महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात आणि त्या बाबतीत कुणाचंही दुमत नाहीये. आपण काँग्रेसची भूमिका या बाबतीतली जाणून घ्या. हनुमंत पवार. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अद्वितीय राजांची प्रेरणा घेऊन इंग्रजांसोबत लढणाऱ्या टिपू सुलतानांबद्दल हर्षवर्धनजी सपकाळ यांनी ते विधान केलेलं होतं. शिवराय आणि टिपू सुलतान यांचं एकूण कारभार हा समकक्ष होता अशा म्हणण्याचा जावाई शोध हा भारतीय जनता पक्षानं लावून महाराष्ट्रामध्ये ध्रुवीकरणाचं, दंगली पसरवण्याचं राजकारण केलेलं आहे. हनुमंत पवार जे वाक्य आहे हे वाक्य आहे सपकाळांच्या तोंडातलं, त्यांना समकक्ष समजावं, हे सपकाळांच्या तोंडातलं वाक्य आहे. ते पूर्ण वाक्य बुलढाण्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला की टिपू सुलतान आणि इतर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याबद्दल आपलं काय मत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वातंत्र्य लढा, स्वराज्य लढा होता, लढण्याचा प्रेरणा होती, त्यातून समकक्ष असाच लढा इंग्रजांसोबत टिपू सुलताननी उभा केला. हे वाक्य त्यांचं आहे. तुम्ही पुन्हा ते दावू शकता. शौर्याच्या बाबतीत, स्वातंत्र्याच्या बाबतीत टिपू सुलतानांनी इंग्रजांसोबत केलेला संघर्ष जो आहे तो शिवरायांच्या स्वातंत्र्याची समकक्ष आहे असं त्यांचं विधान होतं. एकूण हिंदवी स्वराज्य स्थापन करणं, शिवरायांची सगळी नीती आणि टिपू सुलतानची नीती याची तुलना करण्याचा कुठेही संबंध नव्हता. पण भारतीय जनता पक्षानं जो काही गदारोळ उभा केलाय आणि त्यांचे इतिहास तज्ञ गोपीचंद पडळकरांपासून ते इतिहास तज्ञ चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत जी काही मुक्ताफळं उधळली जात आहेत टिपू सुलतानांच्या निमित्तानं, मला हा फोटो दाखवायचा आहे. हे मुख्यमंत्री आहेत येडियुरप्पा कर्नाटकचे. टिपू सुलतान घालतात अशी पगडी घालून यांचे मुख्यमंत्री फिरले. हे यांना चाललं? यांना मूर्ख म्हणणार आहेत का शिवराय कुलकर्णी महामूर्ख म्हणणार आहेत का? हा दुसरा फोटो जगदीश शेट्टर यांचा, कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना टिपू सुलतानांची टोपी घातलेला. आज ते जगदीश शेट्टर बेळगाव मध्ये खासदार आहेत. यांना महामूर्ख म्हणायची हिंमत फडणवीसांमध्ये, गोपीचंद पडळकरांमध्ये, शिवराय कुलकर्णीमध्ये आहे का? हे सगळं सोडून द्या. राजकीय माणसं. हे इंडिया फर्स्ट नावाचं पुस्तक आहे. हे लिहिलेले जे लेखक आहेत KR मलकानी, हे पांचजन्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्याचे संपादक आहेत. त्यांनी टिपू सुलतान बद्दल या पुस्तकामध्ये 20 पानं लिहिलेली आहेत. आणि तो कसा महापुरुष होता टिपू सुलतान, इंग्रजांसोबत लढला, त्यांचं प्रशासन कसं चांगलं होतं, कौतुक केलं टिपू सुलतानांचं. त्याच मलकानींचा हा फोटो. डाव्या बाजूला अटल बिहारी वाजपेयी, मध्ये आहेत ते मलकानी आणि इकडे आहेत ते दीनदयाळ उपाध्याय. या मलकानींना, जगदीश शेट्टर यांना किंवा येडियुरप्पा यांना किंवा रामनाथ कोविंद यांनी, ज्यांनी टिपू सुलतानांच्या स्वातंत्र्य लढ्याचं कौतुक केलं, या सगळ्या लोकांना महामूर्ख म्हणण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांनी, गोपीचंद पडळकरांनी आणि शिवराय कुलकर्णींनी दाखवावी. टिपू सुलतानच्या त्या मुद्द्याकडे येऊया. तो पण तत्पूर्वी आपण थोडंसं इतिहासाला सुद्धा साथ घातली पाहिजे. मी सरफराज शेख यांच्याकडे जाईन. सरफराज शेखजी, एक इतिहासाच्या चष्म्यातून ह्या सगळ्याकडे बघताना छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष आहेत या वक्तव्याशी तुम्ही अग्री करताय का? मला या राजकीय चर्चेमध्ये पडायचं नाहीये. नाही, राजकीय नाही, मी तुम्हाला इतिहासाच्या चष्म्यातूनच विचारलाय प्रश्न. हे पहा, काळ वेगळा असतो. काळातले प्रश्न, प्रत्येकाच्या समोरच्या समस्या, प्रत्येकाच्या समोरची आव्हानं आणि त्यांना मिळालेला काळाचा पट हा वेगळा असतो. त्या तुलनेमध्ये तशी तुलनात्मक चर्चा करणं योग्य नाही. पण त्यांनी जे म्हटलंय की तो वारसा घेतला, त्याच्यात काय गैर आहे? मलिकंबरचा वारसा शिवाजी महाराजांनी घेतला. मराठी राष्ट्रीयत्वाची भूमिका, दखनी राष्ट्रीयत्वाची भूमिका पुढे चालवली असं शरद पाटलांनी म्हटलंय. आणि तीच भूमिका शरद पाटलांची थोडीशी पुढे रुंदावत आपण नेली. त्याच्यामध्ये असं म्हटलं की शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन ते जर इंग्रजांच्या विरोधात लढत असतील तर त्यात गैर काय आहे? बर, मी शिवराय कुलकर्णींकडे. शिवराय कुलकर्णी, आता त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे. शिवराय कुलकर्णी, बोला. असं आहे की तोड मरोड करून मांडणं आणि त्याच्यातला फक्त आपल्या सोयीचा अर्थ घेणं इतिहासकारांकडून तरी ही अपेक्षा नाही. किंवा त्यांनी वारसा घेतला याला काय आक्षेप आहे?
वारसा घेतला असं जर कोणी कोणाला म्हणत असेल तर तुम्ही कोणालाही कोणाचा वारसा आहे हे चिकटवू शकता, पण वस्तुस्थिती ती नाही. त्याच्यामुळे नवीन वस्तुस्थिती आणि नवा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करू नका. आक्षेप सगळ्यात महत्वाचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष होते, यांना एका पातळीवर आणून ठेवण्याचा आक्षेप आहे. आमचं मत असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही आणि टिपू सुलतान सारख्या धर्मांध राजासोबत बिलकुल होऊ शकत नाही. हे जे इतिहासकार इथे बसलेले आहेत यांनीच आता फार मोठे मोठे शोध लावलेले आहेत ना की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम होते, मुस्लिमांना मान्यता होती, मशिदींना त्यांनी अभय दिलेलं होतं, परस्त्रींचं त्यांनी रक्षण केलं. सुरतेवर जेव्हा स्वारी केली त्या स्वारीमध्ये एका पोर्तुगीज महिलेचं रक्षण करण्यासाठी, जी निराधार महिला होती, तिला लहान मुलं होते, तिच्या घराच्या भोवती पूर्ण घराणा शिवाजी महाराजांनी घातला आणि तिला संरक्षण दिलं. एकीकडे हे शिवाजी महाराजांचं उत्तुंग चरित्र, आता कल्याणच्या सुभेदाराचा प्रसंग काल्पनिक आहे असं म्हणतात, पण आम्ही तर लहानपणापासून ते शिवाजी महाराज पाहिले की अशी अबूची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. ठीक आहे, मुद्दा तुमचा मुद्दा लक्षात आला. सुजय कुलकर्णी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आणि कंपॅरिझन हे टिपू सुलतान सोबत करणं मुद्दा लक्षात आला. मी त्यांना तसाच प्रश्न विचारते, तुमचा मुद्दा लक्षात आला. सरफराज शेख सर, याच्यामध्ये आक्षेप त्यांचा असा आहे की एका पंक्तीत का बसवायचं, म्हणजे जिथे टिपू सुलतानच्या नावे अट्रॉसिटीज आहेत की हिंदूंच्या कत्तली केल्या म्हणा किंवा हिंदूंचे जबरदस्तीने, फक्त हिंदू नव्हे, हिंदू आणि ख्रिश्चनांची जबरदस्तीने त्यांनी कन्व्हर्जन्स केलेली होती. त्याचबाबत टिपू सुलतानच्या बाबतीत अशाही नोंदी आहेत की त्यांनी मंदिरांना दानं दिलेली आहेत, त्यांनी काय सोन्याची भांडी दिलेली आहेत, अनेक तिथे काही मठ होते त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या एकत्रित चष्म्यामधनं बघताना ही म्हणजे टिपू सुलतान हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपुरुष का म्हणायचा? आता इथे मुद्दा असा आहे की टिपू सुलताननी हिंदूंच्या कत्तली केल्या. टिपू सुलताननी हिंदूंच्या कत्तली केलेल्या नाही. आता हे लोक जे पुरावे सादर करतायत त्याच्याविषयी बोलतो मी. या इतिहासकारांकडून जे पुरावे सादर केले जातात ते इंग्रजांच्या पक्षातले पुरावे सादर केले जातात, इंग्रजी इतिहासकारांचे सादर केले जातात. आणि दुसरा जो पुरावा दिला जातो तो निशाणे हैदरीचा दिला जातो, किरमाणी नावाच्या इतिहासकाराचा, जो टिपू सुलतान यांच्या पदरी होता. टिपू सुलतानच्या पदरी असताना देखील त्यानं टिपू सुलतानवर अनेक घाणेरडे आरोप वगैरे केलेले आहेत तर केलेले आहेत. पण हे पुस्तक त्यानं इंग्रजांच्या पदरी असताना इंग्रजांच्या आमंत्रणावरून इंग्रजांची पेन्शन घेऊन लिहिलेलं आहे. जर शत्रू पक्षाची साधनं जर प्रमाण मानायची असतील तर आपल्याला अनेक भारतीय इतिहास पुरुष देखील नाकारावे लागतील. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हनुमंत पवारांनी जसं म्हटलं की या लोकांनी याच्या आधी उदात्तीकरण केलंय किंवा पुस्तकं प्रकाशित केली आहेत वगैरे, तर नुसतं भारतीय जनता पक्षानं नाही तर 1980च्या दशकाच्या आसपास जर तुम्ही संघाच्या प्रकाशनाची पुस्तकं पाहिली, संघानं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि त्याच्याशी निगडीत संस्थांनी हिरोज ऑफ इंडिया नावाची एक चरित्र मालिका प्रकाशित केली. त्या हिरोज ऑफ इंडिया मध्ये टिपू सुलतानचंही चरित्र प्रकाशित केलंय. अशी माहिती आजही गुगलवर उपलब्ध आहे, ती काढून बघावी. 1980च्या दशकात, 90च्या दशकात, 2005-06 पर्यंत हिरो असणारा टिपू सुलतान लगेचच विलन कसं काय होतो? शत्रू पक्षातली साधनं प्रमाण मानून तुम्ही आताच्या घडीला भूमिका बदलणार असाल तर सगळाच इतिहास बदलावा लागेल. बर, हनुमंत पवार, माझा यामध्ये एक प्रश्न असा आहे की जिथे टिपू सुलतानचा, फक्त टिपू सुलतानचा फोटो लावला जातो त्या कार्यालयामध्ये, तिथे आक्षेप घेतला जातो. टिपू सुलतानचा फोटो काढल्यानंतर मी पुन्हा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावणारच असा जिथे अट्टहास घेतला जातो तिथे आक्षेप घेतला जातो. एक प्रकारे हे ध्रुवीकरण दोन्ही बाजूने होते असं नाही वाटत? एक तर मालेगावमध्ये त्या ज्या उपमहापौर आहेत त्या काँग्रेस पार्टीच्या नाहीयेत, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला लागू नये. आम्हाला प्रश्न कोणता लागू की शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने भाजप आम्हाला म्हणते. ही एक घटना आहे, अशा पद्धतीने अट्टहास वारंवार होतोय. हे बघा, हिंदू धर्मग्रंथांचा आणि हिंदूमध्ये पूजनीय असलेल्या गोमातेचा अपमान करणाऱ्या सावरकरांचे फोटो लावले जातात ना. त्यावेळेस आम्हाला विचारता का तुम्ही लावायचे का नाही लावायचे म्हणून जनरली?
नाही ना लाभ विचारत तुम्ही. त्यामुळे टिपू सुलतानांचा फोटो मालेगावच्या उपमहापौरांनी त्यांच्या केबिनमध्ये लावला नाही लावला तर त्यांना विचारा ना. लोकांनी त्यांना निवडून दिले, त्या लोक निर्वाचित आहेत, त्या पदावर आहेत. आणि महापुरुषांचे फोटो लावायची काही एक नियमावली आहे. त्या नियमावलीमध्ये जर ते बसत असेल तर तुम्ही अडवणारे कोण? बसत नसेल तर कायदेशीर कारवाई करा. आहेत ना मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, गृहमंत्री आहेत ना, नगर विकास मंत्र्याच्या अंडर ते येतं तर त्याचे मंत्री आहेत ना एकनाथ शिंदे साहेब बसलेले. तिथं काही बोलायचं नाही आणि काँग्रेसला साफ साफ म्हणून भुई थोपटायची या जाळ्यामध्ये आम्ही अडकणार नाही. भारतीय जनता पक्षानं शिवाजी महाराजाच्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित केलेत तर कोश्यारी ज्या वेळेस रामदासाशिवाय शिवाजीला कोण ओळखतो असं म्हणतो त्यावेळेस कुठं जातात हे बावनकुळे, हे गोपीचंद पडळकर झोपलेले असतात का? फडणवीस साहेब त्यांना पद्मभूषण पुरस्कार देतात त्यावेळेस हे जागे असतात का? त्यावेळेस अपमान होत नाही. कोरटकर कुठं लपून बसलाय? सोलापूरकरांना काढलं का तुम्ही संस्कार भारतीमधून? RSS मधून तुम्ही आमचे सदस्य नाही म्हणले का? नाही. श्रीपाद छिंदमला तिकीट द्यायचं थांबले का तुम्ही? नाही थांबले. सुधांशु त्रिवेदी जो म्हणाला की सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल कशाला बोलताय, औरंगजेबाकडे शिवाजीने माफीनामा लिहून दिला होता असं बोलणाऱ्या सुधांशु त्रिवेदीला भारतीय जनता पक्षानं डोक्यावर घेतलंच ना. त्यामुळे शिवरायांच्या अनुषंगानं आम्हाला यांनी प्रश्न विचारायचा अधिकार कधीच गमावलेला आहे. दुसरा मुद्दा, शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोन वेगळे आम्ही प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावला असं सांगून उद्या हे जे विद्वान अध्यक्ष आहेत सबकाळ हे आज टिपू सुलतानचं नाव घेतलं, उद्या ते अफजल खानाला महान संत ठरवतील, उद्या ते औरंगजेबाला देखील महिमा मंडळ करूनच राहिले त्या प्रत्यक्षरित्या. कारण की जिथे जिथे औरंगजेबाचे फोटो नाचवले जातात तिथे काँग्रेस मुख गिळून बसलेलं असतं, एक शब्दही बोलत नाही. त्याच्यानंतर अनेकदा काँग्रेसच्या राजवटीमध्ये अफजल खानाचा वध जो कोथळा काढून केला शिवाजी महाराजांनी त्या फोटोंवर केसेस दाखल झालेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसवाले करू शकतात आणि ते करू नये कृपया. आणखी दुसरी गोष्ट, इतिहासकार आता इथे गुगलचे उदाहरण देऊन राहिले. मला शिवराय कुलकर्णी याच्यामध्ये एक फरक सांगा. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे तुम्हाला टिपू सुलतान बद्दल आक्षेप असणं आणि दुसरं म्हणजे टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची तुलना त्याच्याबद्दल आक्षेप असणं आणि ते वक्तव्य काँग्रेसकडनं. नेमका आक्षेप तुमचा कशाला? टिपू सुलतानला तुमचा आक्षेप आहे का? टिपू सुलतानचे फोटो महाराष्ट्रात लागण्याला तुमचा आक्षेप आहे का? बिलकुल. मला एक सांगा, ज्याच्यावर मराठा साम्राज्याचे सरदार तुटून पडले, हिंदू पदशाही मानणारे, हिंदवी स्वराज्य मानणारे सरदार, हे टिपू सुलतानला त्यांनी केलेला अतिरेक पाहता इंग्रजांना वेळ पडल्यास इंग्रजांशी हातमिळवणी करून त्याच्यावर तुटून पडले. त्याच्या स्वतःच्या धर्माचा निजाम त्याच्यावर तुटून पडला. का तुटून पडले? याचा अतिरेक त्यांनी केलेला होता. त्या टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये तर पुढे टिपू सुलतान हा मोठा नेता होता आणि अल्पसंख्याकांच्या गठ्ठा मताच्या अनुनयासाठी यांच्यासारखे नेते, सपकाळांसारखे नेते तर टिपू सुलतानची या पद्धतीने थोरवी गाणार असतील तर भविष्यामध्ये आम्हाला दिसतंय की चित्र पुढीकडे जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे बदलवायचा आणि पूर्ण नवीन मांडणी करायची, हा तो नॅरेटिव्ह आहे. तो सेट करण्याचा हा प्रकार आहे. हे चुकून निघालेलं वाक्य नाही. आपण शेख सरांकडनं याचं उत्तर घेऊया. पद्धतीने वारंवार हिंदूंच्या अस्मितांवर हल्ले करतात त्याप्रमाणे त्यांचा नॅरेटिव्ह चालवण्यासाठी आपण शेख सरांकडनं, मला थोडासा इतिहासातला रेफरन्स पण हवा याच्यामध्ये. आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला थोडासा इतिहासाचा रेफरन्स पण हवाय. शेख सर, याच्यामध्ये टिपू सुलतानने दक्षिणेमध्ये असलेलं महाराष्ट्राचं मराठा जे साम्राज्य होतं, मराठी साम्राज्य जे होतं दक्षिणेकडे असलेलं, म्हणजे गजेंद्रगड वगैरे हा सगळा भाग, तर याच्यावरती टिपूने कब्जा करायचा प्रयत्न केला होता का? तर डेफिनेटली केलेला होता. त्याने काही भाग ताब्यात घेतला होता. नंतर गजेंद्रगडचा तह वगैरे हा सगळा इतिहास आहे, त्याच्यात मी अधिक खोलात जाणार नाही. अशा वेळेला जर आपण स्वतःला मराठी म्हणवतोय तर मराठा साम्राज्यावरती चाल करून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या इथे फोटो ठेवून त्याचा उदो का करायचा? की फक्त तो इंग्रजांच्या विरोधात लढलाय म्हणून? म्हणजे दुसरी गोष्ट, इंग्रजांच्या विरोधात लढत असताना मराठे इंग्रजांसोबत होते, त्याच्याकडे बघण्याचे दोन चष्मे आहेत. एक तर आम्हाला टिपू नको म्हणून इंग्रजांच्या बाजूने लढलेले मराठे, किंवा त्यांची काहीतरी बौद्धिक दिवाळखोरी आहे म्हणून इंग्रजांना साथ देणारी आणि नंतर त्याच इंग्रजांकडनं स्वतःचे पतन करून घेणारे मराठे. असं दोन चष्म्यांमधनं त्याच्याकडे बघता येते. प्रत्येकाचा आपला सोयीचा चष्मा असेल. पण ज्या गोष्टीचा मी आता उल्लेख केला तशा जर गोष्टी टिपूकडनं होत असतील, आपण मराठी म्हणून मराठी साम्राज्यावर चाल करून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या राजाला जरी त्यावेळची साम्राज्यशाही आपण लक्षात घेतली तरी सुद्धा आपल्याकडे हिरो मानावं का? मुळात मुद्दा इथे असा आहे, ज्या मराठीशाहीचा आपण संदर्भ देतोय ती मराठीशाही पेशव्यांनी गिळून केली होती टिपू सुलतानच्या काळात. टिपू सुलतानच्या काळात टिपू सुलतानशी जो संघर्ष झालाय
तो मराठीशाहीचा किंवा मराठी साम्राज्याचा नाही, तो पेशवाईचा संघर्ष झालेला आहे. आणि तुम्ही जो संदर्भ देताय तोच संदर्भ राघोबा पेशव्यांनाही लागू होतो. तशी मदत इंग्रजांची त्यांनीही घेतलेली आहे. हा जो मुद्दा आहे की टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात लढताना कोणत्या मूल्यांवर आधारित संघर्ष त्यानं केला, हा टिपू सुलतानचा वचननामा आहे, जो टिपू सुलताननी पहिल्या दरबारात लिहून दिलाय. सिक्रेट करस्पॉन्डन्स ऑफ टिपू सुलतान नावाचं पुस्तक आहे, ते काढून बघावं. त्याच्यामध्ये 5वं कलम आहे. त्यामध्ये टिपू सुलतान असं स्पष्टपणे म्हणतो, इंग्रज जे वास्तविकतः आपल्या देशाचे शत्रू आहेत, त्यांना या देशातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एकत्र आणणार. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2, टिपू सुलताननी, हैदर अलींनी पेशव्यांना किती वेळेस आपण सगळे भारतीय राज्यकर्ते किंवा ऐक्यदेशीय राज्यकर्ते एक होऊन इंग्रजांच्या विरोधात लढू असं सांगितलं होतं, ते देखील तपासून पाहावं. आणि एकीकडे इंग्रजांच्या विरोधात आपण ऐक्यदेशीय एक होऊया असं टिपू सुलतान म्हणत असताना त्याच वेळेस तुम्ही सालबाईचा तह करून इंग्रजांकडे जाता आणि इंग्रजांकडून टिपू सुलतानला आणि हैदर अलीला रोखण्याचं कंत्राट घेता. जो माणूस ऐक्यदेशीय राज्यकर्त्यांची एकजूट करून परकीय इंग्रजांच्या विरोधात लढू इच्छितो, त्यासाठी तुम्हाला बोलवतो, त्याला रोखण्याचं कंत्राट तुम्ही सालबाईच्या तहातनं घेताय. आणि अशा माणसाला पुन्हा देशाचा शत्रू ठरवायचा, हे कसं शक्य आहे? हे शक्य नाहीये. ज्या माणसानं स्पष्टपणे लिहिलंय की मी हिंदुस्थानातील लोकांना एकत्र आणणार, इथे मुसलमानांना एकत्र आणणार असं म्हटलेलं नाही, इथे दारूल इस्लाम स्थापन करणार. शिवराय कुलकर्णी, मी येते तुमच्याकडे त्यांना मुद्दा पूर्ण करू. इतिहास तज्ञांना उपप्रश्न विचारत आहेत, ते सांगत असलेल्या माहिती इथे ते लिहिलेलं नाही. इथे जी भूमिका मांडली आहे ती भूमिका जर तपासून पाहिली तर पेशवे देखील चुकीचे ठरतात. अशा वेळेस जो माणूस म्हणतोय की आपण एक होऊया, एकसंधपणे संघर्ष करूया इंग्रजांच्या विरोधात आणि त्यानंतर आपल्यातले जे वाद आहेत आपण नंतर सोडवूयात, ती बाब निजामानंही ऐकलेली नाहीये, मुसलमान असलेल्या निजामानंही ऐकलेली नाहीये आणि पेशव्यांनीही ऐकलेली नाहीये, आरकाटच्या नवाबानंही ऐकलेली नाहीये. इथे हिंदू वर्सेस मुसलमान असा संघर्ष नाहीये, इथे ऐक्यदेशीय वर्सेस परकीय असा संघर्ष आहे. आणि त्याच्यात मुत्सद्देगिरी आहे, पुन्हा त्याच्यात आंतरराष्ट्रीय नीती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्रजांची कोंडी करण्याचा टिपू सुलतानचा प्रयत्न आहे. त्याच्यासाठी पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कूटनीती आखली, व्यापारी कंपनी काढली, त्याच्यामध्ये सर्वधर्मीय शेतकऱ्यांना बोलावलं गुंतवणूक करण्यासाठी. त्याचाही वचननामा माझ्याकडे आहे, हुकुमनामा शेतकऱ्यांसाठी काढलेला. तर अशा राज्यकर्त्याला तुम्ही हिंदू आणि मुसलमान या चष्म्यातून पाहू नका. ठीक आहे. मी हनुमंत पवार यांचा एक छोटासा मुद्दा घेते. माझ्याकडे अगदी शेवटचा मिनिट आहे. हनुमंत पवार थोडक्यात, मग मी शिवराय कुलकर्णींकडे कंप्लीट कमेंटसाठी येईन. हनुमंत पवार थोडक्यात. नम्रताजी, मध्ययुगीन भारतामधला वेगवेगळ्या राजांचा आपापसातला संघर्ष आणि इंग्रज ज्यावेळेस चालून आले त्यावेळेस सगळ्यांचा इंग्रजांसोबतचा संघर्ष, या दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजे. आपापसातला संघर्ष मोजायचा झाला, बघायचं झालं तर पेशव्याच्या सेनापतींनीच शिवाजी महाराजांनी उभा केलेलं कोकणातलं आरमार नष्ट केलं ना, हा इतिहास कसा नाकारायचा? म्हणून आपण सगळ्या पेशव्यांना देशद्रोही गद्दार म्हणलो का? नाही म्हणलो. त्यांची ती लढाई आपण समजून घेतली ना, नाहीतर कारण कान्होजी आंग्रेंनी उभा केलेला आरमार पेशव्यांनी संपवायचं कारण काय होतं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करू, जर टिपू सुलतानच्या निमित्तानं प्रश्न होतोय तर. त्यामुळे मध्ययुगीन भारतामधली आपापसातली लढाई आणि आपली इंग्रजांसोबतची लढाई, मग ती मराठ्यांनी लढलेली असेल, शिखांनी लढलेली असेल की टिपू सुलताननी लढलेली असेल, याच्यामध्ये फरक करण्याचा सदसद विवेक बुद्धी भारतीयांमध्ये होती, आताच्या भाजपवाल्यांमध्ये नाही. शिवचरित्राच्या अनुषंगानं मुसलमान अफजल खान शिवाजी महाराजांनी कापला, ब्राह्मण कृष्णाजी कुलकर्णी शिवाजी महाराजांनी कापला, रांजाचा पाटील नातेवाईक मराठा शिवाजी महाराजांनी कापला. शिवाजी महाराजांनी फक्त एकाच धर्माच्या जातीच्या विरोधात लढले असं सांगण्याचा भाजपाचा अजेंडा आम्ही काँग्रेसवाले राबवू देणार नाही. ठीक आहे. शिवराय कुलकर्णी थोडक्यात, माझी वेळ संपत आली. अगदी 4-5 वाक्यांमध्ये सांगतो. एक तर वाडियार नावाच्या हिंदू राजाला मांडलिक करून त्याचं साम्राज्य गिळणारा
50,000च्या वर हिंदूंची कत्तल करणाऱ्या कुठेही इंग्रजांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात न लढता हिंदूंची धर्मांतरणासाठी कत्तल करणारा, कागदपत्रांची इतिहास तज्ञ मोठ्या गोष्टी करतायत. अफगाणिस्तानामध्ये त्या काळातल्या यांनी धर्मांतरणाचे पाठवलेले पत्र ते देखील उपलब्ध आहे. अशा एका अतिशय अमानवीय वागणूक देणाऱ्या निर्दयी आणि राक्षसी राजाची तुलना आमच्या दैवतासोबत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणं चुकीचं आहे. त्याच्यावर हे एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि टिपू सुलतान कसा थोर होता हे सांगतायत. याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेपासून महाराष्ट्र दूर नेण्याचं षडयंत्र हे राहुल गांधी पासून सपकाळपासून हनुमंत पवारांपर्यंत यांनी सगळ्यांनी विडा उचललेला आहे. आपल्या गठ्ठामतांसाठी टिपू सुलतान सारख्या नराधमाला शिवाजी महाराजांच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवणं हे घोर पाप आहे. यांना महाराष्ट्रातील जनता शिवाजी महाराजांना सद्गुण विकृती म्हणणाऱ्या सावरकरांबद्दल काय म्हणणं आहे? सद्गुण विकृती शिवाजी महाराजांना म्हणणाऱ्या सावरकरांबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? विडा उचलला होता सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या राज्याला बदनाम करण्याचा. खोदत गेलो की फार मुद्दा खोलात जातो आणि मग तिथे एकमेकांकडे बोटं दाखवायला अनेक मुद्दे असतात आणि मग अनेकांचं राजकारण त्याभोवती कसं फिरतंय याची चिरफाड तिथे वेगळी करायला नको. ती सगळ्यांच्या समोरच आहे. मात्र शेख सरांनी जे सुरुवातीला वाक्य सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे दोघंही समकालीन नव्हते. त्या दोघांच्या वेळची त्याच्यामध्ये 2 जनरेशनची तरी किमान गॅप होती आणि हा जनरेशन गॅप नुसार दोघांच्या समोरची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे दोघांची तुलना होईल का? तर अजिबात ही तुलना होणार नाही. त्याला समकक्ष काँग्रेस काय हिशोबाने म्हणतंय हे काँग्रेसने स्पष्ट केलं पाहिजे आणि ते जर स्पष्ट करत असतील तर त्याला विरोध करणाऱ्यांनी ती ऐकायची सुद्धा तयारी ठेवली. म्हणजे राजकारण आम्ही करणार नाही हे जे छाती ठोकपणे दोन्ही बाजू सांगतात ना त्या खरंच स्पष्ट होतील ज्यावेळेला एक सांगायची आणि दुसरा ऐकायची पण तयारी ठेवत असतो. पण इथे तसं होत नाही. कारण तसं झालं तर इथे राजकीय पोळी भाजली जाणार नाही. कारण तवा गरम होणार नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी जर टिपू सुलतानच्या नावाचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा जो दुर्दैवाने वारंवार वापर होतो ते आता इतिहासातली गाठोडी आपण इतिहासात ठेवूया. यांच्याकडनं आपल्याला जमले तर आदर्श घेऊया. कारण टिपू सुलतान आता कुठेही अॅट्रॉसिटी करायला इथे येणार नाहीयेत. त्याच्या विचारांनी चांगले विचार जमले तर आपल्याला काहीतरी घेता येतील. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या विचाराने आज आपण राजकारण करतोय त्यांच्या विचाराने थोडंसं वागूया. दुसरं आपण राजकारण्यांना काय सांगू शकतो? या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धोळा इथेच थांबतोय.